राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही. एकनाथ शिंदेंचा शब्द म्हणाले, कुठलीहीच योजना बंद नाही. महायुती सरकारच्या काळात सुरू झालेल्या राज्यातील कुठल्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आजही सुरू आहे. शिवभोजन थाळी असेल, आनंदाचा शिधा असेल किंवा लाडकी बहीण योजना, या योजना आजही सुरू आहेत आणि यापुढे देखील सुरूच राहतील, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. राज्यातील एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यामध्ये उद्योग, मुंबईचा विकास, रोजगार, गावाकडची शेती, मुख्यमंत्री पदावरून नाराजी, शासनाच्या योजना, नागपूरचा हिंसाचार या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. त्यांनी यावर ते बोलले आहे. तसेच राज्यातील महायुती सरकार हे फेविकॉल का जोड है, अजिबात तुटणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आपण महायुतीमध्ये नाराज आहोत की सातत्यानं गावाकडे जाता, याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मी गावी जातो, पण काही जण म्हणतात की मी हेलिकॉप्टरने शेती करतो, कारने गावी जायला 6 ते 7 तास लागतात. 6 ते 7 तासात मी 10,000 सह्या करू शकतो. सह्या करण्यात माझा रेकॉर्ड आहे. गर्दीमध्ये माणसांच्या पाठीवरही मी कागद धरून सही करतो. या सहीने लोकांचं काम करतो. वैद्यकीय विषय असेल किंवा इतर कामासाठी मी सह्या करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. मी गावाकडे शेती चांगलीच फुलवली आहे. गावात बांबूची शेती केली आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाकडील शेतीचा अनुभव सांगितला. तसेच 30 जून 2022ला मी, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आपण 2022मध्ये राजकीय बांबू लावल्याचं सुचवलं आहे. कुठल्याही योजना बंद केलेल्या नाही आणि अजितदादांनी सांगितलं, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे. आमचा GDP नंबर 1 आहे. आम्ही FDI मध्ये 1 आहोत. आमच्याकडे 10 लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आज सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येते. महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे. आमच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आज नवीन आम्ही एअर कनेक्टिव्हिटी करतोय. दुसरं एअरपोर्ट नव्या मुंबईत होत आहे. तिसरं एअरपोर्ट वाढवणला होत आहे. वाढवणचा पोर्ट होतोय. त्याचबरोबर रोड कनेक्टिव्हिटी आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर दिलाय. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये प्रोजेक्ट सुरू आहे. इन्फ्रा प्रोजेक्ट, मेट्रोचा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे आमची मजबूत होणारच आहे. आणि नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे $1 ट्रिलियन तर पूर्ण राज्याची नाही, $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये पोटेन्शियल आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आमचं सरकार पण आलंय, लँडस्लाईड मॅन्डेट पण मिळाले. त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे, ज्या घोषणा केलेल्या आहेत, या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल, मजबूत. आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो 2100 रुपये, ते देखील मिळणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.